हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील 5th चॅप्टर प्रोबॅबिलिटी याविषयी अभ्यास करणार आहोत. 5th चॅप्टर प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी मीन्स संभाव्यता. मराठीमध्ये आपण त्याला संभाव्यता असं म्हणतो. नावातच सर्व काही आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. याला आपण प्रोबॅबल असे म्हणूया. प्रोबॅबल, नियरली, मे बी, शुअर, इम्पॉसिबल, 50-50. दैनंदिन जीवनामध्ये पहा, आपल्याला हे शब्द नेहमी कानावर पडतात. इफ वी गिव्ह अ एक्झाम, then there are two outcomes, pass or fail. If we toss a coin, there are two outcomes, head or tail. If we throw a dice, the number on the upper face will be 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6, like this. आता या ठिकाणी पहा, हे जे वर्ड्स आहेत ते आपल्या नेहमी दैनंदिन जीवनामध्ये ऐकण्यात येतात. प्रोबॅबल, नियरली, मे बी, शुअर, इम्पॉसिबल, 50-50. देअर मे बी रेन टुडे, असं आपण ज्यावेळेस म्हणतो आज पावसाची शक्यता आहे, पण आपण खात्री देऊ शकतो का? देऊ शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्यानं एक्झाम दिली तर 2 आउटकम्स असतील. निश्चित आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. तो विद्यार्थी पास होऊ शकेल किंवा फेल होऊ शकेल. शुअरली आय गेट फर्स्ट क्लास, एखादा विद्यार्थी ज्यावेळेस असं म्हणतो मी फर्स्ट क्लास घेऊ शकतो, पण तो खात्री देतो का? नाही देऊ शकत. मग त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे आउटकम्स आहेत. मॅच सुरू होताना ज्यावेळेस कॉईन टॉस केला जातो त्यावेळेस 2 आउटकम्स, हेड और टेल, पण आपण निश्चित सांगू शकतो का हेड मिळेल किंवा टेल मिळेल? नाही सांगू शकत. मग हे जे आहे त्याला आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो. वी नो द रिझल्ट बट वी कॅन नॉट प्रेडिक्ट सर्टिनिटी. याला आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय ते आपण पाहूया. इफ वी टॉस अ कॉइन देर आर 2 आउटकम्स. इफ वी थ्रो अ डाई देर आर 6 आउटकम. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत. अन एक्सपेरिमेंट, in which we know all the results in advance, but none of these can be predicted certainty and equal possibilities of each outcome is called as random experiment. म्हणजे आपण कॉइन टॉस केला तर त्या ठिकाणी 2 आउटकम्स मिळतील आपल्याला, हेड और टेल, पण आपण खात्रीने सांगू शकतो का हेड मिळेल किंवा टेल मिळेल? नाही सांगू शकत. मग आता हे आपल्याला त्यानंतर आउटकम्स पाहायचं आहे.
outcomes. If we toss a coin, if a coin is tossed, there should be head or tail. Second example, if a die is thrown, then we can get number on the upper face. 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. किंवा a card is drawn from well shuffled playing cards. हे सुद्धा a card is drawn from well shuffled pack. There are 52 cards in a pack of playing cards. There are 52 cards. "26 red cards and 26 black cards." 26 रेड कार्ड्स. आता 26 मध्ये 13 हर्ट कार्ड्स असतात. 13 हर्ट कार्ड्स आणि 13 डायमंड. हर्ट कार्ड जे असतात ते अशा पद्धतीच्या चिन्हाने दाखवतात. पहा, तुम्ही प्लेइंग कार्ड्स पाहिले असतील. आणि डायमंड्स कार्ड्स अशा पद्धतीने दाखवलेले असतील. हे रेड कलर मध्ये असतील. आणि 26 ब्लॅक कार्ड्स, मग या ठिकाणी 26 ब्लॅक कार्ड्स असतील. या 26 ब्लॅक मध्ये 13 क्लब कार्ड्स आणि 13 स्पेड कार्ड्स. आता क्लब कार्ड जे असतात ते अशा पद्धतीच्या चिन्हाने दाखवतात. पहा, ब्लॅक कार्ड्स 13 क्लब आणि 13 स्पेड कार्ड. अशा पद्धतीचे जे असतील ते 13 स्पेड कार्ड्स असतात. मग आता पहा, इन ईच सेट देअर आर 13 कार्ड्स. 13 हर्ट कार्ड, 13 डायमंड कार्ड, 13 क्लब कार्ड आणि 13 स्पेड कार्ड. यामध्ये किंग म्हणजे के ने दाखवतो, क्वीन क्यू ने आणि जॅक म्हणजे गुलाब, हे जे आहेत ते यांना आपण फेस कार्ड्स म्हणतो. काय म्हणतो? दीज आर फेस कार्ड्स. आणि त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे नंबर्स असणारे कार्ड्स असतात. आणि त्यामध्ये ए, ज्याला यस कार्ड्स असं म्हणतो, ए या लेटरने दाखवतात, त्याला आपण यस कार्ड म्हणतो. प्रॅक्टिस सेट 5.1. फर्स्ट, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल, Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her
समर वॅकेशन. अजिंठा, महाबलेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे? देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. काय दिले एक्झाम्पल? Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in summer vacation. आता या ठिकाणी पहा, 8 प्लेसेस दिलेले आहेत. अजिंठा, महाबलेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. So Vanita can visit any one out of the 8 places. There are 8 places. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So out of 8 places, Vanita can visit any places. So there are 8 possibilities. So answer is Vanita can visit any of the 8 places. So there are 8 possibilities, or she has 8 possibilities. She has 8 possibilities. Second example, any day of a week is to be selected randomly. तर पहा, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. So there are 7 days in a week. So there are 7 possibilities. There are 7 days in a week. So therefore answer is there are 7 possibilities. To be selected one day randomly. Third example, select one card from the pack of 52 cards. There are 52 cards in a pack of playing cards. We have to find out how many possibilities. If we draw a card randomly, then there are 52 possibilities. There are 52 possibilities. If card is drawn randomly, then fourth example, one number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. आता पहा, या ठिकाणी कार्डवर 10 to 20 नंबर्स लिहिलेले आहेत. मग काही विद्यार्थी 10 to 20 हा डिफरन्स घेतील, 10 येईल तो. पण या ठिकाणी किती कार्ड्स असतील? देअर आर 11 कार्ड्स, कारण त्या कार्डवर 10 पासून ते 20 पर्यंतचे नंबर लिहिलेले आहेत. मग त्या ठिकाणी किती कार्ड्स असतील? 11 कार्ड्स. सो देअर आर 11 पॉसिबिलिटीज इफ वन कार्ड इज ड्रॉन रँडमली. There are 11 possibilities. If card is drawn randomly. अशा रीतीने आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील सर्व एक्झाम्पल्स याचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा
आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.